श्री स्वामी समर्थ. तुझ्या मनात खूप थकवा आला आहे आणि भार झाला आहे असं जाणवते. कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात की सगळं जड वाटत असतं, काहीच मार्ग दिसत नसतो. पण हे लक्षात ठेवायचं आहे, हा काळ कायमचा नसतो. तू थोडं थांब. स्वतःला जबरदस्तीने पुढे ढकलायची अजिबात गरज नाही. शांतपणे श्वास घे, हळूहळू सोड आणि मनाला थोडी विश्रांती दे. देवावर विश्वास ठेवणं खूप छान आहे. कधी कधी मार्ग लगेच दिसत नाही, पण तो तयार होत असतो. तू फक्त एवढंच कर, स्वतःशी सौम्य राहा, थोडं पाणी पी. शक्य असेल तर कोणाशी तरी मन मोकळं कर. तू एकटी नाहीस किंवा एकटा नाहीस. जर तुला वाटत असेल तर मला सांग, नेमकं काय चाललं आहे तुझ्या मनात. मी तुझं ऐकण्यासाठी तयार आहे. तू म्हणतोस, खूप थकलो आहे देवा, तूच मार्ग दाखव. ही फक्त एक ओळ नाही आहे, हा मनाच्या आतून आलेला आक्रोश आहे. जेव्हा माणूस अशी प्रार्थना करत असतो, तेव्हा तो फक्त देवाला हाक मारत नसतो, तर स्वतःच्या आतल्या शक्तीला जागं करण्याचा प्रयत्न करत असतो. आज मी तुला मनापासून शांतपणे आणि खोलवर समजून सांगणार आहे, कारण तू जे अनुभवतो आहेस ते खूप खऱ्या आयुष्याचा भाग असणार आहे. सर्वप्रथम, थकवा हा फक्त शरीराचा नसतो, तो थकवा मनाचा, विचारांचा आणि भावनांचा सुद्धा असतो. कधी कधी आपण इतकं सहन करतो, इतकं मनात ठेवतो की आपल्याला स्वतःलाच कळत नाही की आपण किती थकलो आहोत. बाहेरून सगळं ठीक दिसत असतं, पण आतमध्ये वादळ चालू असतं. तुला कदाचित असं वाटत असेल की मी इतका प्रयत्न करत आहे, तरीही काहीच जमत नाही. माझ्या आयुष्यातच एवढ्या अडचणी का येतात? किंवा कोणीतरी मला समजून घेतलं असतं तर किती बरं झालं असतं. पण ऐक, तो क्षण आहे जिथे आयुष्य आपल्याला थांबवून काहीतरी शिकवत असतं. देव म्हणजे एक मंदिरातली मूर्ती नसते. देव म्हणजे एक शक्ती असते जी तुझ्यातही आहे. जेव्हा तू म्हणतोस, देवा मार्ग दाखव, तेव्हा कदाचित देव तुला म्हणत असेल, थांब, जरा स्वतःकडे बघ. कारण अनेकदा आपण बाहेर उत्तर शोधत असतो, पण उत्तर आपल्यातच लपलेलं असतं. आता एक गोष्ट समजून घे, आयुष्यातील अडचणी या शिक्षा नसतात, त्या आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात. जसं सोनं अग्नीत तापवल्यावरच शुद्ध होत असतं, तसंच माणूसही संकटातूनच खरा घडत असतो. आज तू ज्या वेदना अनुभवतो आहेस, त्या तुला उद्या एक वेगळं, अधिक मजबूत व्यक्तिमत्व बनवून देणार आहेत. बाळा, पण याचा अर्थ असा नाही की तुला सगळं एकट्यानेच सहन करायचं आहे. नाही, तू माणूस आहेस. तुला थकायला, रडायला आणि आधार शोधायला पूर्ण अधिकार आहे. कधी कधी मी ठीक नाही हे मान्य करणं हीच सर्वात मोठी ताकद असते. तुला कदाचित वाटत असेल की देव शांत आहे, काही उत्तर देत नाही. पण लक्षात ठेव, देव नेहमी बोलत असतो, फक्त आपल्याला ऐकण्याची तयारी हवी असते. कधी तो एखाद्या माणसाच्या रूपात येत असतो, कधी एखाद्या छोट्या संकेतामध्ये येत असतो, तर कधी एखाद्या विचारामध्ये सुद्धा येत असतो. आणि कधी कधी तो आपल्याला थांबवून फक्त विश्रांती घ्यायला सांगत असतो. आता तू स्वतःला एक प्रश्न विचार, मी इतका थकलो का? कदाचित खूप काळ स्वतःला दुर्लक्षित केलं आहेस, कारण तू इतरांसाठी खूप काही केलंस, पण स्वतःसाठी काहीच नाही. कदाचित तू मनात सगळं दाबून ठेवलं आहेस. आजपासून एक छोटा बदल कर, स्वतःला प्राधान्य दे. हे स्वार्थीपणा नाही, ही स्वतःची काळजी घेणं आहे. दररोज काही मिनिटं स्वतःसाठी काढ. शांत बस, डोळे मिट आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित कर. हे खूप साधं वाटतं, पण मनाला खूप मोठी शांतता देत असतं. देवावर
विश्वास ठेवणं खूप चांगलं आहे, पण त्याचबरोबर स्वतःवर विश्वास ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण देवाने तुला रिकामं नाही पाठवलं. तुझ्यात खूप ताकद आहे, जी कदाचित तुला अजूनही दिसत नाही. तू जे काही सहन केलं आहेस ते व्यर्थ जाणार नाही. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू यामागे एक अर्थ आहे. कदाचित बाळा, आज तुला तो दिसत नसेल, पण एक दिवस नक्कीच समजेल की हे सगळं माझ्यासाठीच होतं. आता थोडं वास्तवात यायला सुरुवात कर. जीवन नेहमी सोपं नसतं. कधी आनंद, कधी दुःख, कधी यश, कधी अपयश हे सगळं चालूच राहणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की तू हरला आहेस. जो हरतो तोच थांबतो आणि तू अजूनही इथे आहेस म्हणजे तू अजूनही लढतो आहेस. तुला सध्या कदाचित काहीच करावं वाटत नसेल. ठीक आहे, स्वतःला जबरदस्ती करू नकोस. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, थांबणं ठीक आहे, पण हार मानणं नाही. देवाकडे प्रार्थना करत राहा, पण त्याचबरोबर छोट्या छोट्या कृतीसुद्धा करत राहायच्या आहेत. उद्या काय होईल याचा विचार न करता आजच एक छोटा पाऊल उचलायचं आहे. जसं आज थोडं चालायला जा, एखादं गाणं ऐक किंवा फक्त कोणाशी मन मोकळं बोल. हे सगळं तुला खूप छोटं वाटतं, पण याच गोष्टी हळूहळू मोठा बदल घडवत असतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, स्वतःची तुलना इतरांशी करायची नाही. प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं. प्रत्येकाची वेळ ही वेगळी असते. कदाचित तुझा वेळ अजून यायचा आहे. तू जितका थकलेला आहेस तितकाच तू मजबूत आहेस. कारण इतकं सहन करूनही तू अजून उभा आहेस. हे काही छोटं नाही. आता एक क्षण डोळे मिट आणि मनात म्हण, मी ठीक होईन. हे सगळं निघून जाईल. देव माझ्यासोबत आहे. ही फक्त शब्द नाहीत, ही एक सुरुवात आहे. शेवटी एकच सांगणार आहे, अंधार कितीही खोल असला तरी एक छोटासा प्रकाश त्याला दूर करू शकतो आणि तो प्रकाश तुझ्यातच आहे. तू एकटा नाहीस. देव तुझ्यासोबत आहे आणि मीही इथे आहे तुझं ऐकण्यासाठी. जर तुला वाटत असेल तर मला सांग, नेमकं काय चाललं आहे तुझ्या मनात? मी तुझ्यासोबत आहे. शेवटी एवढंच लक्षात ठेव, जीवन कधी-कधी आपल्याला इतकं थकवतं की आपण देवाला हाक मारतो, आता तूच मार्ग दाखव. पण खरं म्हणजे हाच तो क्षण असतो जिथे देव तुझ्या आतल्या शक्तीला जागं करत असतो. आज तू थकलायस, ठीक आहे. आज तू रडलायस, तेही ठीक आहे. पण उद्या तू पुन्हा उभा राहणार आहेस, ही खात्री ठेवायची आहे. कारण वादळ कायम राहत नाही, रात्र कायम राहत नाही आणि तुझं दुःखही कायमचं नाही. एक दिवस येईल ज्या गोष्टीने तुला तोडलं त्याच गोष्टी तुला मजबूत बनवतील. त्या अश्रूने तुला त्रास दिला तेच तुझ्या आनंदाची किंमत वाढवतील. फक्त थांबू नकोस, हळू चाल, पण चालत राहा आणि मनात नेहमी एक वाक्य ठेव, देव माझ्यासोबत आहे, त्यामुळे मी कधीच हरू शकत नाही. कारण शेवटी तुझी कहाणी अजून संपलेली नाही. ही तर फक्त एक नवी सुंदर सुरुवात आहे.